brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शाळा सुटल्यानंतर ती घरी निघाली होती. सायकलवरून घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती जवळ आली. काही काळाच्या आत तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून पळून गेली. ही घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरामध्ये. या हल्ल्यात 5वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी चालली होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात मुलीच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला गंभीर इजा झाली आहे. तिला तात्काळ उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. नागरिकांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी आता 10 पथकं रवाना केली आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येतोय. दरम्यान त्या व्यक्तीने मुलीवर हल्ला का केला याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. हल्ला झालेल्या मुलीची परिस्थिती हलाखीची आहे. मुलीच्या वडिलांचं निधन झालंय. आई गरीब आहे. मुलगी मामाकडे राहून शिक्षण घेत होती. वडील वारल्यानंतर आई आणि मुलगी मामाकडे राहत होते. घरापासून त्या मुलीची शाळा 2 किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत जाण्यासाठी ती रोज 2 किलोमीटर सायकलवरून प्रवास करत होती. मंगळवारी शाळेतून घरी येताना हा हल्ला झालाय. मुख्य रस्त्यापासून घर आतल्या बाजूस आहे. आतल्या रस्त्यावर घरं कमी असल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. हल्ला झाल्यानंतर मुलीने आरडाओरडा केला. त्यानंतर जवळच्या नागरिकांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान संगमनेरमध्ये आता नागरिकांनी रास्ता रोको केलाय. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे. माझी मुलगी दररोज सकाळी 7 वाजता शाळेत जात होती. शाळा सुटली की घरी येत होती. हा हल्ला कोणी केला हे सांगू शकत नाही, पण ज्याने हा हल्ला केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आता मुलीच्या आईने दिली आहे. या प्रकरणानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय. या घटनेचे पडसाद अधिवेशनात देखील उमटण्याची शक्यता आहे.